इयत्ता 7वीत शिकत असलेल्या एका नामांकित शाळेत शिकत असलेल्या 7वीच्या विद्यार्थिनीचा तिच्याच वर्गातील एका मुलाकडून करण्यात आलेल्या विनयभंगाचा प्रकार समोर येताच बजरंग दलचे सर्जेराव कुंभार, प्रवीण सामंत आणि रवी किरण हुकेरीकर आणि पीडित मुलीचे पालक यांनी तातडीने शाळेत धाव घेतली। यावेळी बजरंग दलचे पदाधिकारी आणि शाळेचे शिक्षक तथा मुख्याध्यापक यांना जाब विचारला असता त्यांनी टाळाटाळ केली। यावेळी बजरंग गावचे प्रवीण सामंत आणि सर्जेराव कुंभार यांनी आक्रमकतेची भूमिका घेऊन संपूर्ण स्टाफलाच धारेवर धरले। जर पीडित मुलीला न्याय मिळाला नाही तर बजरंग दल कोणतीही पर्वा न करता टोकाची भूमिका घेईल असे आश्वासन मुख्याध्यापक एस स्वामी यांना देण्यात आले। तुमचं काम केलं, मला कागदावर लिहून द्या की मी समज दिलेली आहे आणि त्याच्यावर ते पोरगाची सर्व जबाबदारी आमची शाळा 2 दिवस घेतलाय ना, मला लिहून द्या, शाळेने मला लिहून द्यावं की ते पोराची जबाबदारी माझी आहे म्हणून। तुम्ही पोराकडे नाही, पोराची जबाबदारी तुम्ही घेतलाय, तुम्ही शाळेच्या दृष्टीने तुम्ही विचारला की नाही, आम्ही तर विचारायला गेलो नाही। तुमचं व्हायला पाहिजे नाही 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 नाही, शाळेचं समाधान मी तुम्हाला सांगताय का त्यांच्या स्वतःच्या आई वडिलांचं तुम्ही समाधान करत जाणार। दोन गोष्टी वेगळ्या करू नका। पहिली गोष्ट अशी, त्या मुलाची काही चूक झाली असेल तर ते मुलाच्या पत्रात टाकणं आणि त्याच्याबद्दल त्याला समज दिला आहे का त्यांच्या पालकांना, आई वडील, काका काकू दोघे पण आले होते, त्यांना सांगणं तिथं पाहिजे एक कोशिश पूर्ण झाली, बरोबर। दुसरी गोष्ट काय, ह्यांना असं पाहिजे आहे की माझ्या मुलीनं काही चूक केली असेल तर ती मला दाखवा, बरोबर। काय ज्या माणसाला त्या पोराचा काका म्हणतोय की तुझीच पोरगी चुकली, त्याच्या अर्थात आणतोय म्हणजे प्रूफ आहे, तो प्रूफ ही विषय तुमच्या समोर झालाय, तुम्ही तो प्रूफ चेक केला नाही? तो त्यांच्या घरात झालाय। नाही नाही, त्यांच्या घरात झालाय काय, त्याच्या त्या गोष्टीने ते कंप्लेंट करायला आले तुमच्याकडे, तुम्ही त्या गोष्टीने तो बदनामी करायला लागलाय। हो, ज्याची तुम्ही काळजी घ्यायला लागलाय ना, तोच बदनामी करायला लागलाय। गावावर तो काय सांगायला लागलाय, पुरावा अनुसार घ्या बोलून, जरा आता आहे आता घ्या बोलून, बघूया समोरासमोर, त्या काकाला बोलून घ्या, आहे ते मी सुद्धा केस टाकायला तयार आहे। स्वतः पोरीची बदनामी करायला लागलाय, आम्ही टाकतो। तुम्हाला